त्याच्यानंतर या गणामध्ये गटामध्ये कोणीच मला वाटते संघटनेत काम करणारा माणूस उभं राहणार नाही. कारण पैशाचा असा वारेमाप वापर आणि पैशाच्या जोरावर कोणी निवडणूक लढवायचं पाहत आहे. त्याच्यामुळं मी एवढीच विनंती करतो, हात जोडून, मायबाप जनतेनं आमच्या पाठीशी राहावं, आम्हाला एकदा संधी द्यावं. आम्ही संधीचं सोनं करून सर्कलमध्ये जिल्हा परिषदचा काय विकास करायचा, काय पालट करू. एरंडेश्वर गटाची निवडणूक येत्या 7 तारखेला त्याचं मतदान आहे. मी मायबाप जनतेला एवढीच विनंती करणार आहे की मागच्या 10 वर्षामध्ये ज्या चुका झाल्या आपल्याकडून त्या येणाऱ्या काळामध्ये होऊ नये. त्यासाठी सुजाण मतदारांना एवढी विनंती आहे की समोरचा जे उमेदवार आहे ते आपल्या जिल्ह्यातला नसून नांदेडचा आहे. ते नांदेडचा असून पैशाच्या जीवावर वारेमाप पैशाचा वापर करून लोकांना विकत घेण्याचा दृष्टिकोन त्यांचा आहे. पण मी एवढीच विनंती करतो, मी तुमचा शिवशेजारी आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्ही मला 10 वर्ष झालं ओळखता. मी सुखात आहे, दुःखात आहे. मागच्या वेळेलाही माझा निसटता पराभव झाला, पण यावेळेला मागच्या चुका पुन्हा होऊ देऊ नका. मी एवढीच विनंती करतो आणि येत्या 7 तारखेला मशालीसमोरचं बटन दाबून आम्हाला आपला आशीर्वाद रूपी मतदान द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. मी एवढंच सांगतो की येत्या 15 वर्षामध्ये मी जे काम केलं आहे ते मागच्या, मला वाटते देश स्वातंत्र्य झालं तसं आमच्या गावात झालं नाही किंवा सर्कलमध्ये झालं नाही. ज्या मूलभूत सोयीसुविधा होत्या, स्मशानभूमीचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, ते घेऊन मी रस्त्यावर उतरलो. गेली 15 वर्ष झालं मी काम केले. पण काही लोकांच्या पोटात गोळा उठायला आहे की हे आमच्या मागून येऊन पुढं चालले, इतकुसं पोरगं आहे. पण मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की मी मागून जरी आलेला असला तरी मी तुमच्यापेक्षा चांगलं काम केलं आहे आणि त्या कामाच्या जोरावर मी जनतेला मतदान मागायलो. त्याच्यामुळं जनता मला मतदाररूपी आशीर्वाद देईल. येत्या 7 तारखेला मशालीसमोरचं बटन दाबून मला निवडून देईल ही मला अपेक्षा आहे. आणि शहरातल्या लोकांना ग्रामीण भागाच्या समस्या कधी समजणार नाहीत. त्याच्यामुळे मी लोकांना एवढंच सांगतो की ते काय जे करतील पैशाचा वारेमाप वापर करणार दादा, त्यांचे पैसे घ्या, पण मतदाररूपी आशीर्वाद शेतकरी पुत्राला आणि इथल्या भूमिपुत्राला द्या. कारण याच्यानंतर मला वाटत नाही की संघटनेचा माणूस आपल्या सर्कलमध्ये कधी उभं राहील. कारण कोणी यायचं बाहेरून पैशाच्या जोरावर बळ दाखवायचा, निवडून आले की पुन्हा परत कधी यायचं नाही, अशा पद्धतीचं काम मागच्या 10 वर्षात झाले. ते आता सुजाण नागरिक याच्या पुढं होऊ देणार नाहीत. ते सगळे 6 सर्कल आहेत. 6 सर्कलमधले 3 सर्कल SC प्रवर्गासाठी आरक्षित आहेत, 2 OBCसाठी प्रवर्गासाठी आहेत आणि तालुक्यात एकच सर्कल ओपनसाठी सुटलेलं आहे. त्याच्यामुळं तालुक्याचं लक्ष सगळं ह्या एरंडेश्वर सर्कलवरच आहे. पण मागच्या निवडणूक बघितल्या असेल, मागच्या वेळेस पण अशाच लक्ष्मी अस्त्राचा वापर झाला, परंतु लोकांना त्यांना 3 नंबरवर नेऊन ठेवण्याचं काम केलं आणि मी 2 नंबरला होतो. माझा थोड्या मतानं निसटता पराभव झाला, पण त्या पराभवानं मी खचून न जाता 10 वर्ष मी काम केलं आणि येत्या आता 7 तारखेला लोक मला मतदाररूपी आशीर्वाद देणार आहेत. त्यात कुठल्याच प्रकारची आमच्या मनात शंका नाही. 10-15 वर्षात ह्या गावामध्ये वावरलो, लहानाचा मोठा झालो, सुखात आहे, दुःखात आहे, प्रत्येक आडी अडचणीला आहे. ज्यांनी मला बघितलं आहे की मला ज्यांनी आजमावलं आहे की बाबा जिथं बोलवलं तिथं हजर असते, कुठलं काम असो, लाईटचा प्रश्न असो, कुठं आरोग्याचा विषय असो, कोणाचं ऑपरेशन असो, मी सगळे बरेच ऑपरेशन मोफत करून दिले. त्यामुळं जे समोरच्या माणसांना पाकिटाचा वापर करून माणसं जवळ करावं लागेल, याच्यापेक्षा दुर्दैव काहीच नाही. माझ्याकडं मी सांगतो आता ओपन तुम्हाला, मी कोणत्याच माणसाला 1 रुपयाचाही कुठल्याही प्रकारचं काय आमिष दाखवलेलं नाही. पण हे माझे सगळे प्रेमाची माणसं आहेत आणि प्रेमाच्या माणसाच्या जोरावर मी निवडणूक लढवायलो आणि मी निवडणूक ह्यांच्याच जोरावर जिंकणार आहे. शिवसेनेचे खासदार सन्माननीय बंडू जाधव साहेब यांचं प्रचंड पाठबळ आमच्या पाठीमागं आहेच, परंतु त्यांनी बी खूप मोठ्या प्रमाणात या भागामध्ये नेतृत्व केलं आहे आणि कामही केलेली आहेत. जे पूर्णा 0 फाटा हट्टापूर्णा रस्ता आहे ते साहेबांनीच मंजूर केलेला आहे CRFमध्ये. नाहीतर आपल्या पूर्णीला यायला जवळपास 0 फाट्यापासून पूर्णा जायला 1.5 तास लागत होता. ते अंतर आता आपण 10 मिनटात काढायला. अशा पद्धतीचे बरेच कामं खासदार साहेबांनी केलेत. आता नवीन सांगायचं झालं तर IDO सारख्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र मंजूर करून 50 लाख रुपये तिथं दिलेत साहेबांना. असे मोठे प्रकारचे कामं साहेबांनी या भागात केलेली आहेत आणि त्यांनी या भागाचं नेतृत्व केलेलं आहे. त्याच्यामुळं या भागाच्या जनतेचं प्रेम त्यांच्यावर आहे. त्या प्रेमाच्या जोरावर त्या जनतेनं मलासुद्धा तेवढंच प्रेम दाखवले.
त्याच्यामुळे येणाऱ्या 7 तारखेला लोक मला भरभरून प्रेम देतील, यात कुठल्याच प्रकारची शंका नाही.